मतलब आप चाइल्डहुड से इसकी मूवी देखकर मैं आ रही हूँ. I'll get so impressed with his or her acting, something like that. Well, from our Bollywood, whom I'm watching since childhood is, I would say, Madhuri. Madhuri. I would say Rekha, and I would say Kajol. All the classic actors. Okay, female हो गया और male में? Male में I would say Salman Khan. I would say Amitabh Bachchan. Again, I'm watching them since childhood, so they are like. Okay, so आपको एक चांस मिले डेट करने का तो किसको सिलेक्ट करते हैं आप? डेट या डेटिंग पे अगर चांस मिले तो किसको सिलेक्ट करते हैं? किसके साथ डेट? यार जरूरी थोड़ी ना तो है कि आप किसी सुपरस्टार को ही डेट करो. इफ आई कैन लाइक एनीवन एनीवेयर, यू नो. ओके. या तो आपके मन में क्या आशा है, क्या ड्रीम है, इसके साथ मुझे एक्ट करनी है इसे? वेल फिलहाल तो अभी तक ऑनेस्टली जो कुछ भी लाइफ में हुआ है दिस वाज ऑल अनएक्सपेक्टेड. सो honestly I don't keep expectations. I mean I don't. Yeah, well, as a normal person I would say yes, I would love to work with Salman Khan someday, but honestly I don't keep anything. And what I am doing right now, even I did Love Is Poison. For me what I am doing alone is an achievement for me. Yes. तो इसलिए आप नशा में भी किसी बिग स्टार के साथ आपको करना है ऐसे तो नहीं सोचे थे आप? क्योंकि वो नशा आपके डेब्यू मूवी थे. तो हर हीरोइन सोचते हैं मैं डेब्यू मूवी कर रही हूँ तो मेरा कुछ इमेज बढ़ना है तो मुझे बिग स्टार के साथ एक्ट करनी है, ऐसे तो आप नहीं सोचे थे? नहीं, बिल्कुल भी नहीं. बिकॉज गॉड इज लाइक रियली काइंड टू मी. फैन फॉलोइंग अच्छी है, लोग पसंद करते हैं. उन्हीं के जैसे बात करती हूँ, उन्हीं के जैसा सब कुछ, उन्हीं के जैसा है. कोई मतलब I honestly I don't have a godfather in this industry. Whatever I've done I've come up on my own way. So that's why they like me, कि अरे यार ये तो हमारी जैसी है. तो आप म्यूजिक लवर है, म्यूजिक ज्यादा सुनते हैं? I love music. कौन सी गाना बहुत अच्छा लगता है आपको? Well, फिलहाल तो ये Shiny Ishta Cricketu, what I'm gonna dance tomorrow. उसके अलावा yes there are few songs, but फिलहाल तो because मैं ये गाना कंटिन्यू अभी एयरपोर्ट से भी उतरते हुए मैं यही गाना सुन रही थी. तो I'm like okay, तो फ्री होते तो आप ही गुनगुना रहते हैं ना? एक्चुअली पर अभी थोड़ा आवाज में किचकिच है. नो प्रॉब्लम. अगर साफ होती तो मैं ये मौका नहीं छोड़ती. मैं खुद नहीं छोड़ती. That's very nice. पूनम जी, पूनम बोले तो she is very hot, sexiest and bold. जितने सारे डेफिनेशन लोग देते हैं, पर बेसिकली आप पर्सनली व्हाट इज पूनम? हाउ यू विल डिफाइन योरसेल्फ? यार ये सवाल आप मेरे किसी फैन से पूछ लो, वो आपको. मैं बाउस कुछ सुनी हूँ पर मैं आपसे सुनना चाहती हूँ. हाउ यू विल डिफाइन योरसेल्फ? इतने सारे नाम दे देते हैं मेरे समझ में नहीं. You can ask him. I don't know. You can't ask me. I mean, I'm just normal. Yeah, come on. Okay, settle ಹೇಗಿದ್ರು ಸರ್ ಪೂನಮ್? ಇಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾ ಇದ್ರು. ಲಾಸ್ಟ್ನೇ ದಿನ 19 ಅವರ್ ಶೂಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 19 hours. You're so energetic, man. So कैसे मैनेज करते हैं आप? I mean, शूटिंग और पर्सनल लाइफ कैसे मैनेज करते? Well, it goes hand in hand. जैसे आप मैनेज करते हो ये भी करते हैं, सभी मैनेज करते हैं, तो exactly the same. Okay. तो आपके फैमिली के बारे में बोलिए. मैं आपके बारे में सुनी हूँ और हमारा व्यूअर्स भी आपके बारे में सुने हैं. तो आपके फैमिली के बारे में, पापा क्या करते हैं, मम्मी क्या करते हैं? Well, my father is a businessman. My mom is a housewife. I got a big brother, small sister. हम एक छोटी 5 जन की प्यारी फैमिली है और मैं उन्हीं के साथ रहती हूँ. छोटी सिस्टर है ऐसे बोले तो वो सिस्टर भी ये फील्ड में इंटरेस्ट है या? Honestly, बिल्कुल भी नहीं. she's more into her studies. She's like she's just completing her studies, and my big brother is a software engineer. They are like मतलब अलग-अलग सब. Okay. तो एक साथ मिली तो बहुत सारे मस्ती होगा ना? Yes, हम लोग अभी मतलब हम लोग घर पे भी रहते, मेरे बेडरूम में ही, तो we are like we just chill out, we hang out, we are like they are our best friends. प्रैंक जो आपको याद में आएगा घर में, जो एक काम करके मम्मी से डांट या पापा से? बहुत सारी. कुछ एक मेमोरेबल चीज आप करके बता सकते हैं? कितनी बार क्लासेस बंक किए, बहुत बार पकड़ी गई हूँ. ओके. स्कूल में भी बहुत बार स्टुपिडिटी की है. तो आई वाज लाइक आई वाज डैम मिस्चीवियस पहले से ही.
फिर मारा मारी भी की थी एक बार स्कूल में. ओके, न्यू ईयर की खुशी में हम हैं, न्यू ईयर Yeah. सेलिब्रेट कर रहे हैं, आप भी प्रिपेयर कर रहे हैं, तो आप क्या बोलना चाहते हैं? न्यू ईयर ऐसे सेलेक्ट करना है, वैसे ही सेलेक्ट करना है? कुछ लोग न्यू ईयर के नाम पे कुछ अपनी लाइफ को स्पॉइल करते, ज्यादा ओवर रिएक्ट करते Yes. एंजॉयमेंट के लिए, Yes, तो आप क्या yes. बोलना चाहते हैं? वेल यार, आई मीन देखिए, फर्स्ट ऑफ ऑल तो उनकी लाइफ है, एंड आई एम नो वन टू जज देम, बट स्टिल देन as a friendly advice, I would just say them कि don't do something which will hurt you. You just enjoy करने के बहुत सारे तरीके हैं. मैं भी यहाँ पे आई हूँ, मैं भी बैंगलोर में, even I'm gonna perform tomorrow. That's an enjoyment for me. तो if you want, come and enjoy with me tomorrow in Capital Resort at 7:30, and please don't do मतलब ಖಂಡಿತ ಮಿಸ್ ಮಾಡದೆ ನೋಡಿ. ಪೂನಮ್ ಅವರ ಬೆಸ್ಟ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಯಾರು ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳಂಗಿಲ್ಲ. ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಕ್ಲಬ್, JP ನಗರ್ 7th ಫೇಸ್, ಅಂಜನಾಪುರ ಹತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 9845600156. You can note down this number. पूनम जी, न्यू ईयर सेलिब्रेशन, आई एम सो एक्साइटेड, यू आर सो एक्साइटेड. हर साल कुछ ना कुछ नए तरीके से हम सेलिब्रेट करते हैं. आप आज ये साल पर कुछ ऑसम परफॉर्मेंस देने वाले हैं, तो क्या एक्सपेक्ट कर रहे हैं ये परफॉर्मेंस के बारे में? बहुत हाई एक्सपेक्टेशंस हैं इस चीज को लेके, बिकॉज जिस हिसाब से मैं अभी बैंगलोर आई हूँ, और एक मिनट भी मुझे फुर्सत नहीं मिली है, सोने की भी फुर्सत नहीं मिली है. इसलिए आपकी आवाज कुछ ऐसे Yes, हुआ है ना, yes, बातें yes. करके फैन से मिल के बातें करके. यस यस. तो एक्साइटमेंट बहुत ज्यादा है, एनर्जी भी बहुत अच्छी है, बहुत पॉजिटिव है. आई जस्ट वांट टू रॉक टुमारो. ओके, यू विल ऑब्वियसली. आप 3 टाइम बैंगलोर को आए हैं, तो आप कन्नड़ा थोड़ी सी भी नहीं सीखे हैं क्या? बहुत, फर्स्ट ऑफ ऑल सच बोलूं, बहुत हाउ डू यू फील अबाउट कन्नड़ा? बहुत डिफिकल्ट लैंग्वेज है. आपको यहाँ पे रहना पड़ेगा ये लैंग्वेज सीखने के लिए. And about Kannada, I would say that it's a lovely industry to work with. That's why ये मेरा 3rd time है यहाँ पे. And it's like the people around are very loving. Even you see, you're talking so nicely. Like everyone around are like very good. ओके, दैट्स नाइस. आज हम जो सेलिब्रेट कर रहे हैं उसके बारे में बात करने से अलावा कुछ बोलना है, तो पूनम पांडे बोले तो कंट्रोवर्सी क्वीन. आपके मतलब बहुत सारे कंट्रोवर्सी सुने हम, तो उसके बारे में आप कैसे रिएक्ट करते? It's okay. Sometimes it happens. Sometimes I fall into it. And it's okay. I mean, ठीक है ना? ठीक है, चलेगा. बोलने वालों को बोलने दीजिए. What an attitude यार. Come on. That's very nice. ठीक है, अब खुशी की बातें करते. भगवान आके प्रत्यक्ष होके आपको 3 वर देते हैं, ऐसे बोले तो आप क्या मांगते? 3 वर? या यार ऑलरेडी इतना कुछ दे दिया, क्या मांगू मैं अब? इतना मतलब बिना कुछ मांगे इतना दे दिया. एंड आई शुड थैंक हिम. और मैं नहीं, सभी को उनको थैंक्स बोलना चाहिए. कि व्हाटएवर दे आर, एवरीथिंग, इट्स कितना यार, मतलब उनके बारे में भी सोचो, कितनी लिस्ट ले लेकर लोग पहुंच जाते होंगे. तो आप भगवान को बोलते, भगवान जी मेरे पास सब कुछ है, मुझे जो भी देना चाहते हैं. No, whatever you have given me till date, thank you for that. Just very give me nice. your blessings, that's all I need. तो आपके बाद दूसरों को दे देते आप? हाँ, अगर दूसरों को देना है तो दूसरों की वजह आप क्या मांगना चाहते हैं? सॉरी, अगर आप आपके वर दूसरों को दे रहे हैं तो दूसरों के बारे में आप क्या मांगते? यही मांगती कि वो जो मांग रहे वो पूरी कर दो. ओके. ओके, तो आप अपने पर्सनल लाइफ के बोल रहे हैं, तो फ्यूचर में आप शादी के बारे में भी सोच रहे होंगे ना? उसके बारे में कब करने की? यार, एक तो मैं 21 साल की हूँ, अभी सिंगल हूँ. शादी टाइम है. पर हर लड़की का ड्रीम जो होता है ना, मुझे ऐसे ही शादी करना है, मुझे ऐसी लाइफ लीड करनी है. वैसे well, honestly, blank. No idea. Total blank. ಓಕೆ, ಸರ್ ನೀವ್ ಹೇಳಿ. ಸೊ ಪೂನಮ್ ಅವರು ಲವ್ ಇಸ್ ಪಾಯ್ಸನ್ ಮೂವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಸೆಟ್ಟಲ್ ಬಂದು ಎಲ್ಲರ ಜೊತೆನೂ ಒಂದು ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೂವಿಗೂ ಕೂಡ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಪೂನಮ್ ಅವ್ರಿಗೆ?
ನೋಡೋಣ, ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಮಾಡೋಣ. ओके, सो पूनम जी, आप हिंदी में नशा किए, फिर से और भी दूसरा मूवी करने के लिए सोच रहे? हिंदी में? Well, there are many things in my kitty bag, but I can't actually talk about it right now. कैसे लगता है मॉडलिंग छोड़ के अभी जो एक्ट्रेस बने हैं आप, वो मॉडलिंग फील्ड और ये जो सिनेमा फील्ड दोनों डिफरेंट है. एवरीथिंग इज डिफरेंट. बहुत फर्क है उसमें. आपको सिर्फ स्टिल पोज करना होता है रुक कर, और यहाँ पे तो यू हैव टू प्ले विद योर इमोशंस. तो बोथ आर डिफरेंट. ओके, सो यू आर एंजॉयिंग दोनों फील्ड. गॉड इज काइंड. ವೆರಿ ನೈಸ್ ಟಾಕಿಂಗ್ ಟು ಪೂನಂ ಜಿ. ಅವ್ರ ನಮ್ಮ ಕೇಶವಮೂರ್ತಿ ಹತ್ರನು ಮಾತಾಡೋಣ ಮತ್ತಷ್ಟು ಮಗದಷ್ಟು. ಅದಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಪೂನಂ ಅಮಲು ವಿಶೇಷ ನೇರ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಛೋಟ ಸಾ ಬ್ರೇಕ್. धीरे धीरे उसकी तरफ बढ़ो, छू सिर्फ उंगलियों से, बोलो सिर्फ सांसों से. ಜೀವನದಲ್ಲಿ ಬೇಸರವೆನಿಸಿದಾಗ ಮನರಂಜನೆ ಕಾಪಾಡುತ್ತದೆ. 56789 ಗೆ ಡಯಲ್ ಮಾಡಿ ಮ್ಯೂಸಿಕ್, ಕ್ರಿಕೆಟ್, ಕಾಮಿಡಿ, ಆಸ್ಟ್ರೋ ಹಾಗೂ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನದನ್ನು ಪಡೆಯಿರಿ. ಮನೆಯಿಂದ ಹೊರಡುತ್ತಲೇ ಕಂಡಿರದನ್ನೆಲ್ಲ ಕಾಣಿಸ್ತವೆ ಈ ಚಕ್ರಗಳು. ಮನಾಲಿಗೆ ಹೋದಾಗ್ಲೇ ತಿಳಿದದ್ದು ಅಪ್ಪನಿಗೆ ರಾಕ್ನ ಆಸಕ್ತಿನೂ ಇದೆ ಅಂತ. ನಡುರಾತ್ರಿ ನೇಹಾಳ ನಾಚುಕನ್ನು ಹೇಳ್ತು ಇನಿಯನೊಬ್ಬ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ. ಕಾವ್ಯ ಮತ್ತು ರೋಹನ್ರಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಟೈಗರ್ ಯಾರು ಅನ್ನೋದು ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ತಿಳಿದು ಹೋಯಿತು. ರಸ್ತೆಯ ದಿಕ್ಕು ಹಿಡಿಯಿರಿ, ಮುಂದೆ ಸಾಗಿರಿ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ದೂರ ಹೋದಷ್ಟು ನಿಕಟವಾಗ್ತಾರೆ ಆಪ್ತರು. ಜೆಕೆ ಟೈರ್, ಟೋಟಲ್ ಕಂಟ್ರೋಲ್. ಗಾಳಿ ಲಾಂಗ್ ಹಿಡ್ದಿರೋರು ಸೌಂಡ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಎದುರುಗಡೆ ಇರೋರು ಸೌಂಡ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಕೆಪಿ ನಂಜುಂಡೆ ಅವರ ಸಾರಥ್ಯದಲ್ಲಿ ಜನವರಿ 1ರಂದು ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮಾನತೆಯ ಮೇರು ಪುರುಷ ಅಮರ ಶಿಲ್ಪಿ ಜಗಣಾಚಾರ್ಯ ಸ್ಮರಣೆಯ ದಿನ ಬೆಂಗಳೂರಿನ ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ ಆಟದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬನ್ನಿ, ಭಾಗವಹಿಸಿ. ಎಕ್ಸ್ಕ್ಯೂಸ್ ಮೀ ಸರ್, ನನ್ ರಾಜೀನಾಮೆ. ಯಾಕೆ ಸರ್? ಇಲ್ಲಿರೋ ಟ್ಯೂಬ್ಲೈಟ್ಸ್ ನನ್ಗೆ ಅಲರ್ಜಿ ಸರ್. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿನ ವಾಸ್ತು ನನ್ಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ರಾಕೆಟ್ ಸೈನ್ಸ್ ಕಲಿಬೇಕು. ನನ್ಗೆ ಫಿಲ್ಮ್ ನಲ್ಲಿ ಜೂನಿಯರ್ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ ನ ರೋಲ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಸರ್. ಸರ್, ನನ್ನ ಏನ್ರಿ ರೆಸಿಗ್ನೇಷನ್. ಸಮಸ್ಯೆನಾ? ಚಿಲ್ಲರೆ ಕಾರಣ ಕೊಟ್ಟು ರಿಸೈನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಲ್ಲ? ಮೋಹಿತ್ ನನ್ನ HIV ಕಾರಣ ಕೊಟ್ಟು ತೆಗ್ದಿರಲ್ಲ, ಅದು ಚಿಲ್ಲರೆ ಕಾರಣ ಅಲ್ವಾ? ಭೇದ ಭಾವ HIV ಪಾಸಿಟಿವ್ ಇರೋರೊಂದಿಗೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅವರೊಂದಿಗೆ ಭೇದ ಭಾವ ಮಾಡಿ. ಮೋಹಿತ್, ನನ್ನ ರಾಜೀನಾಮೆ. ಏನಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿನ ಬಾಸ್ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ ಕಣೋ. ಸಾರಿ ಕಣೋ. ಕೆಲಸ ಮಾಡಿ. HIV ಏಡ್ಸ್ ತಮ್ಮತನವನ್ನು ಸಾಯಿಸಲಾರದು. ಎಲ್ಲಾದ್ರಲ್ಲೂ ಹುಡುಕ್ತಾರೆ ಜಾಸ್ತಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇವರು ಮಿಸಸ್ ಮೋರೆ. ಜಾಣತನ ಯಾವಾಗಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಸಿಗುತ್ತಲ್ಲ ಆವಾಗ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ಪ್ಯಾರಾಶೂಟ್ ತೆಂಗಿನೆಣ್ಣೆ. ಇದರಲ್ಲಿದೆ ಪವರ್ ಆಫ್ 5. ಆ 5 ಗುಣ ಸೇರಿ ನೀಡುತ್ತದೆ ಪ್ರತಿ ಹನಿಯಲ್ಲೂ ಜಾಸ್ತಿ. ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸತ್ತಿದ್ದಾರೆ ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಮಂದಿ. ನಾಂದೇಡ್ ರೈಲು ದುರಂತವಾಗಿದ್ದು ಡಿಸೆಂಬರ್ನಲ್ಲಿ. ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳು ಅಂದ್ರೆ ಜನ ಬೆಚ್ಚಿ ಬೀಳ್ತಾರೆ. ಡಿಸೆಂಬರ್ ಡೆತ್ ಇಂದು ರಾತ್ರಿ 9:30ಕ್ಕೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ನಂದಿನಿ ಪನೀರ್, ಹೆಲ್ದಿ ಅಂಡ್ ಟೇಸ್ಟಿ. ನಂದಿನಿ, ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಪ್ರತೀಕ. ಸಹ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಸುಗಂಧದ ಚಮತ್ಕಾರ. ಪ್ಯಾರಾಶೂಟ್ ತೆಂಗಿನೆಣ್ಣೆ. ಇದರಲ್ಲಿದೆ ಪವರ್ ಆಫ್ 5. ಆ 5 ಗುಣ ಸೇರಿ ನೀಡುತ್ತದೆ ಪ್ರತಿ ಹನಿಯಲ್ಲೂ ಜಾಸ್ತಿ.
ಮತ್ತು ಭೀಮ ಹಾಸನಕ್ಕೆ ಬರುವುದು ಗೌರವ ತಂದಿದೆ. आंखों से आंखें हटाए बिना धीरे धीरे उसकी तरफ बढ़ो, छुओ सिर्फ उंगलियों से, बोलो सिर्फ सांसों से. ಎಸ್ ಪೂನಂ ನಮ್ ಜೊತೆ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಪೂನಂ ಅಮಲು ಕೂಡ ನಮ್ ಜೊತೆ ಇರ್ಬೇಕಲ್ಲ. ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ವಿಶೇಷ ನೇರ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಪೂನಂ ಅಮಲು ಬನ್ನಿ ಮತ್ತಷ್ಟು ಮಾತಾಡೋಣ. ಯು आर आल्सो वेटिंग ಅಂತ ಗೊತ್ತು. पूनम जी आपके फेवरेट के बारे में कुछ पूछूंगी अभी. आपके फेवरेट कलर कौन सी है? Favorite color. Well, I would say I like red and I like pink. In fact, कल के शो में I'm gonna wear something red, like something really short and sweet. ये डायलॉग बोलकर और भी एक्साइटमेंट क्रिएट कर दिया. ठीक है, फेवरेट प्लेस कौन सी है? Favorite place, well, फिलहाल तो I would say Bangalore because मेरी सबसे ज्यादा यहीं पे ट्रिप हो रही है इन दिनों. तो फिलहाल तो ये प्लेस एंड यहाँ का खाना अमेजिंग. ओके, आपको कन्नड़ा सीखना ही है जल्दी. मैं एक बार सिखा दूं आपको? प्लीज. आपको बोलना पर धीरे धीरे. ठीक है. ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೊಸ ವರ್ಷದ ಶುಭಾಶಯಗಳು. मतलब क्या है पता है? इट्स हैप्पी न्यू ईयर टू एवरीवन. धीरे धीरे आप सीख जाएंगे. यू आर वेरी क्लेवर. ठीक है, फेवरेट प्लेस बोले आप, और अभी फेवरेट फूड अभी बोले इडली पूरी सांभर. अभी खाया डोसा इडली सब. एक चीज क्या है जिसके बिना आप नहीं रह सकते? वो चीज क्या है? म्यूजिक. बिल्कुल नहीं रह सकती मैं. मतलब बिकॉज मैं इतनी टायर्ड हो जाती हूँ तो आई रियली नीड म्यूजिक all the time to keep that energy, you know. Always. When you will get so much of angry, what made you to get angry? कब आप नाराज होते हैं? What will made you to angry? Yeah, of course even I get angry. मैं ये नहीं बोलूंगी कि मुझे गुस्सा नहीं आता. जब बहुत ज्यादा काम का स्ट्रेस हो जाता है, you know, when like you have to reach here in this much time, then you have to finish, then you have to reach. I'm like अब मैं कैसे करूं, you know. तो आपको कूल करने वाली चीज कौन सी है? Sorry? आपको कूल करने वाली म्यूजिक. सुपर. म्यूजिक अगर लाइफ में नहीं है तो वी विल गेट सिक. सीरियसली ना. ठीक है, तो आप घर में क्या क्या काम करते? काम करना पसंद लगता है आपको? मम्मी को हेल्प करना? I कुकिंग करते वक्त? I love cooking. In fact, किसी को नहीं पता that I cook. In fact, I'm cooking since my school days. Almost nobody knows this. That is what I love. I'm like, if I want to cook, मैं अपने servant को बोलती हूँ, you stand there, let me do it. Okay. तो आप शॉपिंग वगैरह ज्यादा करते? Big time. सच पे भी थोड़ा ब्रेक मिलता था. I'm like online. I'm like busy shopping. तो आजकल के यूथ्स गैजेट फ्री कैसे बोलते हैं? तो कौन सी वो गैजेट है आपको ज्यादा पसंद है? Well, I would say my iPhone. That is like मैं अपना सारे सोशल नेटवर्किंग साइट्स अपने फोन के थ्रू चेक करती हूँ. मेरे सारे फैंस के रिप्लाई. ओह माय गॉड, ट्विटर में कितना सारे फॉलोअर्स है आपको. नॉट ओनली इन ट्विटर, इन हर जगह, इन एवरी कैटेगरी. थैंक यू. तो आप फैंस को कैसे मैनेज करते? हमेशा फैंस को भी रिस्पॉन्स करनी है ट्विटर में? Well, it's not something to manage. It happens. आपको see, look, everyone wants love here, and if you get it, then you definitely know how to manage. Okay, recently we just celebrated Christmas. आप क्रिसमस भी कैसे मनाते? क्रिसमस मैंने इस साल कुछ अच्छे ट्विटर पे अपने पिक्चर्स पोस्ट करके मैंने मनाए. और अब मैं यहाँ न्यू ईयर आपके साथ मनाने आई हूँ. होप टू कैच ऑल यू गाइस सून टुमारो. डेफिनेटली. तो आप शॉपिंग करते ऐसे बोले, ब्रांड फ्रीक है आप ज्यादा? Not really. If something attracts me, I go ahead. Yeah. ओके. तो पूनम जी आप कितने अच्छे से बात कर रहे हैं. आपके कुछ डायलॉग हम सुन सकते हैं मूवी का? यार अगर मेरी आवाज ठीक होती ना, मैं आपको पूरी पिक्चर में डायलॉग सुना देती. एटलीस्ट एक लाइन. पर नहीं, एक्चुअली
I'm so sorry. That's why I'm like, but all I can say is I just pray कल तक मेरी आवाज ठीक हो जाए और कल जब आप मुझे शाम को मिले 7:30 बजे तो मैं एकदम फुल ऑन अपनी ಆವಾಜ್ ಮೇರಿ ವಾಪಸ್ ಆ ಜಾನಿ. ठीक है ಇವಾಗಲೇ ಏನ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಕೊಡೋದು, ನಾಳೆ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿ ನನ್ನ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಅಂತ ಪೂನಮ್ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಸೀಕ್ರೆಟ್ ನ ಹಂಗೆ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನು ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಏನು ಹೇಳ್ದ. ವೆಲ್ ಸರ್, ಪೂನಮ್ ಅವರು ಬಂದು ಡೆಡಿಕೇಟಿವ್ ಆಗೆಲ್ಲ ವರ್ಕ್ ಮಾಡಿ ಎಷ್ಟೊಂದು ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಮೂವಿಗೆ ಒಂದು ಪ್ಲಸ್ ಪಾಯಿಂಟ್ ಆಗಿ ಆಕ್ಚುಲಿ ಪೂನಮ್ ಇದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈಚ್ ಅಂಡ್ ಎವ್ರಿಬಡಿ ವುಡ್ ಲವ್ ಟು ವಾಚ್ ದಟ್ ಮೂವಿ. ಸೊ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಏನೇ ಹೇಳ್ತೀರಾ ನೀವು? ಇನ್ನೇನೆಲ್ಲ ಹೇಳಿದೀವಲ್ಲ. ओके, तो आप प्रोड्यूसर के बारे में क्या बोलना चाहते हैं और डायरेक्टर के बारे में क्या बोलना चाहते हैं? Well, I would say the producers are very sweet, very cooperative. आज सुबह भी फ्लाइट कैंसिल हो गई all of a sudden. We were on the airport and I was like, अब पहुंचना है, रिहर्सल भी करनी है और ये भी काम है ना, तो they are like, calm down, we'll do it. So they are, so it's very good to work with such people. नहीं तो वो इतना ज्यादा स्ट्रेस कभी हैंडल नहीं हो पाता. तो they are like, वो जो सेट जो था, आप उसके बारे में क्या बोलना चाहते हैं? शूटिंग स्पॉट में कुछ It was amazing. और I would say producers ने अपनी जान लगा दी है इस मूवी पे. And all I want to say that even जो कुछ भी अभी हुआ इस मूवी को लेकर राजेश जी के साथ, everything, I would just request, not request, I would actually say that you should just go out and watch him, watch me, और इनकी भी मेहनत आपको देखने मिलेगी. डेफिनेटली देखते हैं पूनम जी. जब भी आपको देखते हैं हम मॉड आउटफिट पे देखे हैं, पूनम माने की सेक्सीएस्ट गर्ल. आप बैंगलोर आए तो हमारी जो कल्चर भी आप सुने होंगे. साड़ी के बारे में आप क्या बोलना चाहते हैं? साड़ी पहनना अच्छा लगता है आपको? Well, अच्छा लगता है, but honestly I'm not able to carry it. मुझे ऐसा अभी कोशिश तो किए होंगे ना पहनने को? Yes, many time. In fact, I was even thinking कि मैं ऐसा कुछ करूँ मैं, I wanted to do something different, but in my performance for tomorrow, I was thinking to wear something, but then I was like, no, Poonam, you can't leave it. You rather stick to your own thing, that what you like and what you are comfortable in. So I was like, ठीक है. ठीक है, आपके बारे में हम सब कुछ जानते हैं, मैक्सिमम थिंग्स, पर ऐसा कोई क्या चीज है जो हम आपके बारे में नहीं जानते, जो आपको लगेगा ऐसे? मेरे बारे में? Are you serious? You are just open book. Everything is open. Okay, तो फाइनली बहुत सारे ढेर सारी खुशी में है. 2014 जैसे एक दिन बाकी है. So finally, what do you want to convey to our viewers? Well, बस यही कहूँगी कि tomorrow I am performing live on 7:30 आप ही के शहर बैंगलोर में in Capital Resort, and just hoping कि आप लोग भी आए और मेरे साथ नाचे. मैं भी रिहर्सल्स के लिए भी मुझे रिहर्सल करने जाना है. तो आई जस्ट प्रे दैट थिंग्स शुड जस्ट वर्क आउट वेल, एंड इन एडवांस में हैप्पी न्यू ईयर. ठीक है, जाने से पहले आपके जो नशा का लुक जो है ना, व्यूअर्स आर वेटिंग, एक लुक दे दीजिए हमारे व्यूअर्स के लिए. ऐसे ही लुक, एक झलक यार. ये पूरा नशा ही बैठा है, ये काम है, कौन सा लुक दूं मैं? वही बोलने वाली थी, जब भी आप आते हैं ना सिर्फ एक एंगल से नहीं देखते हमारे लोग, आपको टॉप टू बॉटम देखते हैं, इतना अट्रैक्टिव है आप. थैंक यू यार, थैंक यू. ಓಕೆ, ಸೊ ಫೈನಲಿ ವಾಟ್ ಯು ವಾಂಟ್ ಟು ಸೇ, ಈಗ ಕನ್ವೆ ಮಾಡ್ತೀರಾ? ನ್ಯೂ ಇಯರ್ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ಸ್ ಜೋರಾಗಿ ನಡೀತಿದೆ, ಸೊ ನೀವು ನಮ್ಮ ವ್ಯೂವರ್ಸ್ಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲಾರು ಬಂದು ರೆಸಾರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇಯರ್ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟ. ಓಕೆ, ಸೊ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಂದು ಮಜಾ ಮಾಡೋದು, ಎಂಜಾಯ್ ಮಾಡೋದು. ಸೊ 2014 ಅಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಡ್ರೀಮ್ಸ್ ಇದೆ ಎಲ್ಲ ಫುಲ್ಫಿಲ್ ಆಗ್ಲಿ. सभी के मन में जो भी ड्रीम्स है 2014 में जो पाना है, ऐसे सभी फुलफिल होना है और सभी लोग एंजॉय करना है, वही कहना चाहते हैं आप लोग भी, पता है. थैंक यू सो मच फॉर योर प्रेशियस टाइम. हमारे साथ आके हमारे स्टूडियो को रंग बना दीजिए आप. थैंक यू सो मच. Thank you so much for your precious time. Thank you so much, sir. Thank you. And advance New Year wishes.
ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಸೇಮ್ ಟು ಯು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ವೆಲ್, ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇವತ್ತಿನ ಪೂನಂ ಅಮಲು ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ಸಾಕಷ್ಟು ವಿಚಾರಗಳು ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಪೂನಂ ಅವರು ಹಾಗೆ ಕೇಶವಮೂರ್ತಿ ಅವರು. ಈ ಒಂದು ನ್ಯೂ ಇಯರ್ನ ಸಖತ್ತಾಗಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ನಾಳೆ 31st ಸಖತ್ತಾಗಿ ಇನ್ನೂ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಬೇಕು ನ್ಯೂ ಇಯರ್ನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಕ್ಲಬ್ JP ನಗರ್ 9th ಫೇಸ್ ಅಲ್ಲಿದೆ, ಅಂಜನಾಪುರ ಹತ್ರ. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 9845600156 ನೀವು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಪೂನಂ ಅವರ ಜಬರ್ದಸ್ತ್ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ನೋಡಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಆಗಿ ಹ್ಯಾಪಿ ನ್ಯೂ ಇಯರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಸ್ಪೆಷಲ್ ಪೂನಂ ಅಮಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮತ್ತೆ ಭೇಟಿ ಆಗೋಣ. ಸದಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಜನಶ್ರೀ ವಾಹಿನಿ. ಬಾಯ್. आंखों से आंखें हटाए बिना धीरे धीरे उसकी तरफ बढ़ो, छुओ सिर्फ उंगलियों से, बोलो सिर्फ सांसों से. ಚಿರಪರಿಚಿತವಿರಲಿ ಅಪರಿಚಿತವಿರಲಿ, ಸುಗಮವಿರಲಿ ದುರ್ಗಮವಿರಲಿ, ಈ ಚಕ್ರಗಳು ಪ್ರತಿ ರಸ್ತೆಯ ದಿಕ್ಕು ಹಿಡಿದು ಸಾಗಬಲ್ಲವು. ಅಂದ್ಮೇಲೆ ಯೋಚನೆ ಬಿಡಿ, ಹೊರಟು ಬಿಡಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ದೂರ ಹೋದಷ್ಟು ನಿಕಟವಾಗ್ತಾರೆ ಆಪ್ತರು. ಇದು ಇಲ್ಲಿದೆ ಹೈ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಟ್ಯೂಬ್ಲೆಸ್ ಟೈರ್ಸ್, JK ಟೈರ್, ಟೋಟಲ್ ಕಂಟ್ರೋಲ್. ಲಿಯಾ ಸುಗಂಧದ ಚಮತ್ಕಾರ. ನಾನ್ ಯಾರು? ಮಂಡ್ಯದ ಹುಡುಗಿ, ತಲೆ ಕೆಟ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಮಗ್ನೆ. ಲಿಂಕ್ ಆಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಪಾದಗಳ ಸೀಲುಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸುವ ದಿವ್ಯ ಔಷಧಿ. 30 ವರ್ಷಗಳಿಗೂ ಮೀರಿದ ವಿಶ್ವಾಸ. ಲಿಂಕ್ ಆಯಿಂಟ್ಮೆಂಟ್. KP ನಂಜುಂಡಿಯವರ ಲಕ್ಷ್ಮಿ ಗೋಲ್ಡ್ ಪ್ಯಾಲೇಸ್ನಿಂದ ವಜ್ರಾಭರಣಗಳ ದರದಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ರಾಂತಿ. ವಜ್ರ ಜಾತಕಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತವಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ವಜ್ರ ಧರಿಸಬಹುದು. ಖರೀದಿಸಿ, ಧರಿಸಿ ನೋಡಿ. ಸರಿ ಹೊಂದದಿದ್ದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟ ಹಣ ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ ವಾಪಸ್ ಪಡೆಯಿರಿ. ಭೇಟಿ ಕೊಡಿ ನಿಮ್ಮ KP ನಂಜುಂಡಿಯವರ ಲಕ್ಷ್ಮಿ ಗೋಲ್ಡ್ ಪ್ಯಾಲೇಸ್ ನಲ್ಲಿ ಮಾತ್ರ. ಮಣ್ಣಿನ ಮನಸ ತಿಳಿದು ಹೊನ್ನಿನ ಬೀಜವ ಬಿದ್ದು ತುಂಬಿದ ಹೃದಯದಿಂದ ನೀರೆರೆದು ಒಂದಾಗಿ ಅರಳಿ ಬಂತು ಚಿನ್ನದ ಕಾಂತಿಯು. ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ತುಂಬಿದ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಹೊನ್ನಂತೆ ಹೊಳೆದು ಒಂದಾಗಿ ಅರಳಿ ಬಂತು ಚಿನ್ನದ ಕಾಂತಿಯು. ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ತುಂಬಿದ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಹೊನ್ನಂತೆ ಹೊಳೆದು ಭೀಮ ಹಾಸನಕ್ಕೆ ಬರುವುದು ಗೌರವ ತಂದಿದೆ. ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸತ್ತಿದ್ದಾರೆ ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಮಂದಿ. ನಾಂದೇಡ್ ರೈಲು ದುರಂತವಾಗಿದ್ದು ಡಿಸೆಂಬರ್ನಲ್ಲಿ. ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳು ಅಂದ್ರೆ ಜನ ಬೆಚ್ಚಿ ಬೀಳ್ತಾರೆ. ಡಿಸೆಂಬರ್ ಡೆತ್ ಇಂದು ರಾತ್ರಿ 9:30ಕ್ಕೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ನಂದಿನಿ ಪನೀರ್, ಹೆಲ್ದಿ ಅಂಡ್ ಟೇಸ್ಟಿ. ನಂದಿನಿ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಪ್ರತೀಕ. ಸಹ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಲಿಯಾ ಸುಗಂಧದ ಚಮತ್ಕಾರ. ಪ್ಯಾರಾಶೂಟ್ ತೆಂಗಿನೆಣ್ಣೆ, ಇದರಲ್ಲಿದೆ ಪವರ್ ಆಫ್ 5. ಆ 5 ಗುಣ ಸೇರಿ ನೀಡುತ್ತದೆ ಪ್ರತಿ ಹನಿಯಲ್ಲೂ ಜಾಸ್ತಿ. ಮತ್ತು ಭೀಮ ಹಾಸನಕ್ಕೆ ಬರುವುದು ಗೌರವ ತಂದಿದೆ. ಟೀಚರ್ ಆಗಿದ್ದವನು ಬಾಬಾ ಆದ, ಬಾಬಾ ಆದವನು ಡಾಕ್ಟರ್ ಆದ. ಚಿಕಿತ್ಸೆ
ಹಿಂಸೆ ನೆಪದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರನ್ನ ನಗ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಮಸಾಜ್ ಬಾಬಾ. ಕ್ರೈಮ್ ನ್ಯೂಸ್ ಇಂದು ರಾತ್ರಿ 10:30ಕ್ಕೆ. Robo family, Robo family, Robo family.